नमस्कार मित्रांनो, मी यश स्वागत करतो परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहे, ती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना. या योजनेसाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया आणि तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला किती स्कॉलरशिप भेटेल, या सर्वांची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा आपण क्रायटेरिया बघू. तर यासाठी क्रायटेरिया असणार आहे तो म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे, त्याचबरोबर तुम्ही अनुसूचित जाती म्हणजेच SC किंवा नवबौद्ध प्रवर्गातील असले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही हे हॉस्टेलला राहणारे असले पाहिजे, ते प्रायव्हेट असो या सरकारी, काय अडचण नाही. त्यानंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमचं बँक अकाउंट असणं आवश्यक असणार आहे, त्याला तुमचा आधार नंबर हा लिंक पाहिजे. त्यानंतर तुमच्या पालकांचे उत्पन्न जे काय आहे ते 1.5 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि तुम्ही त्या ठिकाणचे म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजला आहे तिथले तुम्ही रहिवासी नसले पाहिजे. तृतीयपंथीसुद्धा या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर जर तुमचं शिक्षण 10वी नंतर असेल तर तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. म्हणजेच 11वी 12वी किंवा त्यानंतरचे उच्च शिक्षण कोणतेही पण असो, तुम्ही या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला मागील वर्गात म्हणजे जर तुम्ही 10वीला अप्लाय केलं 11वीला अप्लाय केलं असेल तर तुम्हाला 10वीला हे 50% गुण पाहिजे आणि जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी ही अट थोडी शिथिल होते, तुम्हाला 64% एवढी गुण पाहिजे. त्यानंतर तुमचा जो काही अभ्यासक्रम तुम्ही आत्ता अभ्यासक्रम करताय त्याचा कालावधी कमीत कमी 2 वर्ष असला पाहिजे. जर 2 पेक्षा कमीचा जर तुमचा तो कोर्स असेल तर तुम्हाला या स्कॉलरशिपला अप्लाय करता नाही येणार आहे. प्रत्येक वर्षी तुम्ही पास होणं हे गरजेचं असणार आहे. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या स्कॉलरशिपचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप भेटणार नाही आहे. या या ठिकाणी जर तुम्ही दिव्यांग असाल तर तुमच्यासाठी 3% आरक्षण हे असणार आहे आणि जर महिला असाल तर तुम्हाला 30% आरक्षण असणार आहे. म्हणजे जर 100 जागा असतील तर त्यातल्या 3 जागा ह्या दिव्यांगांसाठी असणार आहे आणि 30% म्हणजे ह्या 30 जागा या महिलांसाठी असणार आहे. तर या ठिकाणी बघू की आपण कोणत्या शहरात किती स्कॉलरशिप भेटते. जर तुम्ही मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर, त्याचबरोबर नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड यासारख्या नागपूर यासारख्या शहरात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला 60,000पर्यंतची स्कॉलरशिप भेटणार आहे. जर तुम्ही महसूल विभागातील शहरांमध्ये राहत असला तर तुम्हाला 51,000पर्यंतची स्कॉलरशिप भेटणार आहे. जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जर राहत असाल तर तुम्हाला 43,000 रुपये एवढी स्कॉलरशिप भेटणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जर राहत असाल तर तुम्हाला 38,000 रुपये एवढी स्कॉलरशिप भेटणार आहे. या स्कॉलरशिपची अप्लाय करण्याची लिंक ही आहे मित्रांनो. ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.